प्रेक्षकांनो, चैतन्याने सायलीला भारी उपमा दिली आहे. गरीब गाईनी शिंग काढलेत म्हणे. हसू आलं मला, पण छान दाखवलंय आज. सायलीने त्या सायलीची फुलं जवळपास खूप 2-3 ठिकाणी ठेवलेली असतात आणि अचानक तिला तिचा भूतकाळ आठवतो की लहानपणी असं ते तिला आवाज येतात ना, तेव्हा लहानपणीचा अर्जुन म्हणतोय, सायली मला शिंका येत आहेत. तिची तंद्री लागलेली असते त्या आवाजा पाठीमागे. विमल येऊन तिला जागी करते आणि म्हणते, सायली ताई कसल्या विचारात आहात? तेवढ्यात कल्पना ताई येतात आणि म्हणतात, सायली नाश्ता झाला का गं? काय करतेस नाश्त्याला? सायली म्हणते, आई उपमा करतीये. तुम्हाला काय झालं आई? तुमचा चेहरा का उतरलाय? कालच्या प्रकरणामुळे तुम्ही नाराज आहात का? कल्पनाताई म्हणतात, हो न गं, बघ ना, सगळं काही जुळून आलं होतं. पूर्णाईचं मन सुद्धा बदललं होतं, पण कालच्या प्रकरणामुळे त्या किती बोलल्या तुला आणि पुन्हा मूळ पदावर आल्या. खरं तर पूर्णाईने माझा पण पचका केलाय. मला असं वाटलं होतं पूर्णाईने जो बोल दिया सो बोल दिया, पण जाऊ द्या, आता काहीतरी दाखवायचं आहे त्यांना म्हणून दाखवत आहेत. पण कल्पनाताई म्हणतात, सायली असं व्हायला नको होतं गं, खूप वाईट वाटतंय मला. सायलीला पण वाईट वाटतंय. सायली विचार करते की आई हे सगळं घडवण्यात आलंय, घडलं नव्हतं. पण तरीसुद्धा सायली हसून म्हणते, जाऊ दे ना आई, आपण सगळं सोडून देऊयात. विमल म्हणते की हे झालंच कसं, पण त्यात तिखट आलंच कुठून एवढं मोठं? पण सायली विषय बदलतीये. तेवढ्यात अर्जुन येतोय आणि म्हणतोय, मम्मा गुड मॉर्निंग. बायको नाश्ता केलास का? सायली म्हणते, बनवतीच आहे. अर्जुन म्हणतो, मम्मा काय गं, काय झालं तुला? कालच्या प्रकरणामुळे नाराज आहेस का तू? पूर्णाईमुळे? तू टेन्शन घेऊ नकोस, मी सगळं हँडल करेल, मी आहे ना. बायको लवकर नाश्ता बनव. आणि अर्जुन आता कल्पनाताईंना म्हणतो, मम्मा तुझ्या हातची फक्कड कॉफी बनव छान. आता साहेब तिथेच बसलेत पेपर वाचत आणि अचानकपणे कसला तरी सुगंध, दुर्गंध, काय म्हणायचं याला त्याच्या भाषेत ते, आणि त्याला त्या वासामुळे शिंका यायला लागतात आणि तो इकडे तिकडे बघतोय, चलबिचल होतोय. इकडे ही प्रिया वैतागली. आता त्या फोटोतल्या बाईसारखी चहाची चव मी कुठून आणू? हा रविराज पण ना त्या फोटोतल्या बाईचं एवढं कौतुक करत असतो, असं वाटतं ना ते फोटो फेकून द्यावं नाहीतर फोडून टाकाव. आता नाईलाज असतो हिला तिच्या वडिलांसाठी, म्हणजे मानलेल्या वडिलांसाठी का होईना, पण ते आलं बिलं घालून छान चहा टाकतीये प्रिया. आता रविराज खाली आलेत. प्रिया म्हणते, बाबा चहा तयार आहे बरं का. नाही, थोडीशी साखर घातली, हां तुमची शुगर कमी करावी लागेल आपल्याला. रविराज खूपच भावूक पर्सन आहेत प्रेक्षकांनो. ते म्हणतात की अगं सगळं छान चाललेलं आहे बघ, अशी मुलगी मिळायला पण भाग्य लागतं. तू आली आहेस, सगळं छान आहे, पण का कोणास ठाऊक असं वाटतं ना, माझ्यासमोर पंचपक्वान्नाचं ताट आहे, जणू माझं शरीर आहे, त्यात हृदय आहे, पण प्राणच नाही आहे असं वाटत असतं गं. प्रतिमा असती ना आपल्यासोबत तर खूप छान झालं असतं. प्रतिमाची खूप आठवण येते. आता ही प्रिया म्हणते की बाबा मी कशी अचानक आले, तशी आई पण येईल बघा, मला विश्वास आहे. पण तुम्ही आता आधी चहा प्या बरं आणि मला सांगा कसा झालाय तो. नाही म्हणजे सेम टू सेम आईसारखा नाही बनवू शकत मी, पण तरी. आता रविराज चहाची चव चाकतात आणि म्हणतात, छान झालाय, पण प्रतिमा असती ना तर तिने शिकवलं असतं तुला तिच्यासारखाच चहा. त्यावरती प्रिया मनात विचार करते, ही बाई फोटो ते तेच बरं आहे, नाही म्हणजे निदान ह्या माणसाला इमोशनल करायला या बाईचाच चांगलाच उपयोग होतो. प्रिया फारच स्वार्थी दाखवली आहे त्यांनी. असो, पण इकडे मात्र अर्जुनरावांचे शिंकून बेहाल झालेले आहेत. सारखा शिंकतोय. कल्पना ते म्हणतात, अरे बाबा काय झालं तुला, इकडे ये बरं. अगं सायलीची फुलं कोणी ठेवली तिथे? सायली, अगं सायलीची फुलं आहेत तिथे. आता तो टेबलावर येतो, तिथेही सायलीची फुलं असतात. सायली ती सायलीची फुलं पटकन उचलते. मला बोलायला छान वाटतं हे प्रेक्षकांनो. आता विमल म्हणते, सायली ताई तुम्हाला माहिती नाही का अर्जुन दादांना फुलं आवडत नाही. कल्पना ताई म्हणतात, अगं ॲलर्जी आहे त्याला, ती फुलं उचल आधी. सायली ती फुलं बाजूला ठेवून देते. अर्जुन पुन्हा घरभर शिंकतोय आणि शिंकताच ऑफिसला जातोय. आता ऑफिसला जायसाठी हा बाहेर आलाय खरा, थोडं बरं वाटतंय त्याला बाहेर आल्यावर, पण गाडीत बसल्यावर पण गाडीत पण सायलीचीच फुलं. हे बघून तो पुन्हा शिंकायला लागतो आणि आधी ती फुलं फेकून देतो. आता बाहेर सायली मॅडम उभ्या असतात अर्जुनची ही फजिती बघायला. अर्जुन शिंकतच गाडी चालवतोय. हे जरा स्ट्रेंज वाटलं, पण त्याने चालवली आहे गाडी आणि गेलाय ऑफिसला. सायली मजा बघत असते. इकडे कल्पना ते घरभर रूम फ्रेशनर मारतायत आणि विमलला सांगतायत, ती फुलं आधी बाहेर बागेत कोपऱ्यात नेऊन ठेव कुठेतरी, अर्जुनला दिसू देऊ नकोस. आता ही सायली म्हणते, आई राहू द्या, मी करेल हे सगळं. कल्पनाताई म्हणतात, काय गं सायली, तुला माहिती नाही अर्जुनला या फुलाची ॲलर्जी आहे? नाही म्हणजे तुमच्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे ना, मला वाटलं अर्जुनने तुला ह्या गोष्टी सांगितल्या असतील, म्हणजे सांगतातच ना एकमेकांना. पण सायली म्हणते, आई खरं तर त्यांनी सांगितलं, पण मी विसरले. सायलीची फुलं असतातच इतकी सुंदर, मला खरं तर मोह आवरलाच नाही. मला ती फुलं दिसली आणि घरात आणावीशी वाटली आणि विसरून गेले हो मी.
विमल म्हणते, बघा ना, तुम्हाला फुलं आवडतात आणि तुमच्या नवऱ्याला आवडतच नाही. कल्पनाताई म्हणतात, अगं त्याला लहानपणापासूनच ॲलर्जी आहे त्या फुलांची. खरं तर आमच्या लक्षात आलंच नाही, पण प्रतिमाला ही फुलं फार आवडायची आणि पूर्णाजीला सुद्धा. प्रतिमाचा आणि पूर्णाईचा जीव की प्राण होती ही सायलीची फुलं. प्रतिमा आली ना की हमखास ती फुलं घेऊन यायची. हा अर्जुन 2-3 वर्षाचा होता ना तेव्हापासूनच याला ॲलर्जी आहे. प्रतिमा आली की हा तिला बिलगायचा आणि ते फुलाचा वास घेऊन शिंकायला लागायचा. डॉक्टरांना दाखवल्यावर कळलं की याला ॲलर्जी आहे म्हणून. पण प्रतिमाला जेव्हा कळलं ना अर्जुनला ॲलर्जी आहे तेव्हापासून तिने ही फुलं आणणंच बंद केली होती. बरं चल सायली, आपण नाश्ता बनवूयात. आता सायली आणि ह्या कल्पनाताई नाश्ता बनवत असतात. पुन्हा एकदा उपम्याची चर्चा सुरू झाली आहे. आता सायली मध्येच म्हणते, आई मला माफ करा हं, माझ्या खरंच लक्षात राहिलं नाही, यांना खूप त्रास झाला नाही. त्यावरती कल्पनाताई म्हणतात, सायली अगं पण मला एका गोष्टीचं नवल वाटलं, तुझी प्रतिमाची आणि पूर्णाईची आवड अगदी सारखीच आहे नाही. तुलाही सायलीची फुलं आवडतात आणि त्यांना देखील. आता सायली मनात विचार करते, अरेच्छा खरंच की, हे असं कसं असू शकतं. असेल कदाचित, आमच्या तिघींची ही आवड अगदी सारखी आहे. तर हा कोइन्सिडेंट खरं तर नाही आहे, पण आता कळेलच त्यांना, केव्हा कळायचं तेव्हा. इकडे शिंकून शिंकून याने टिश्यू पेपर भरून टाकले डस्टबिनमध्ये. चैतन्य म्हणतो, अरे काय झालं बाबा, तुला सर्दी होती तर कशाला आला ऑफिसमध्ये. अर्जुन घरीच थांबायचं ना. आता हा शिंकताना पण बोलतोय, सायलीची फुलं. आता ह्याला लक्षात येतं, अच्छा सायलीच्या फुलामुळे तू शिंकतोयस का. अरे बाबा पण आपण तर ऑफिसमध्ये मारतो तोच रूम फ्रेशनर मारलाय, तुला कुठे वास आला याचा. अर्जुन सांगतो, घरी. आता त्याला शिंकताना काही बोलता येत नाहीये त्यामुळे तो एक एक शब्द बोलतोय. चैतन्य म्हणतो, तुझ्या घरी सायलीची फुलं कोणी आणली. अर्जुन म्हणतो, सायलीने. आता चैतन्य हसायला लागतो, अरे वा, सायलीने तुला फुलं दिली. अरे तिला माहिती नसेल रे तुला ॲलर्जी आहे. अर्जुन म्हणतो, मुद्दाम केलं त्यांनी. पण आता हे काही चैतन्याला नीट ऐकू आलं नाही आहे. आता सायली विचार करते, आत्तापर्यंत सरांजवळ फुलं पोहोचली असतील ऑफिसमध्ये, बनेदादांनी नेली असतील का. आता सायलीने बनेला फोन लावला आहे पण बने फोन उचलत नाही. त्यामुळे सायलीला असं वाटतं, फुलं कदाचित पोहोचलीच असतील. आता कळेल सरांना जशास तसं कसं वागायचं असतं. त्यावरती तेवढ्यात बने केबिनमध्ये येतो फुलं घेऊन आणि ती फुलं पाहून तो आणखीन पॅनिक होतो. अर्जुन. बने म्हणतो, सर तुमच्यासाठी ही फुलं. अर्जुन पुन्हा मोठ्याने शिंकायला लागतो. आता चैतन्य ओरडतो, अरे बन्या तुला काही अक्कल आहे का, ती फुलं कशाला आणली आहेस तू. तुला माहिती आहे ना सरांना ॲलर्जी, आपण कधी ऑफिसमध्ये आणतो तरी का ती फुलं, ती भेक आधी बाहेर. बने म्हणतो, साहेब सायली मॅडमनी सांगितलं होतं फुलं द्यायला, आता मी त्यांना नाही कसं म्हणणार. चैतन्य म्हणतो, तू आधी जा, ने ती फुलं बाहेर. अरे काय रे अर्जुन, काय चाललंय काय तुझं आणि सायलीचं. चैतन्य विचारतोय अर्जुनला, नेमकं सायलीने घरी पण फुलं ठेवली म्हटलास तू, आता इथेही फुलं पाठवली. नाही सायली तुला फुलं वगैरे पाठवतीये, खरं तर हे विश्वास न बसण्यासारखं आहे, पण नेमकं काहीतरी गडबड आहे. अर्जुन म्हणतो, त्या मुद्दाम करताय. आता चैतन्य म्हणतो, आलं माझ्या लक्षात, तू गरीब गाईला डिवचलंस ना, त्यामुळे ती आता शिंग काढणारच आहे. वारंवार डिवचलं ना की हे असंच होणार बरं का अर्जुन. पण हॅट्स ऑफ टू सायली, तिला बरोबर कळलंय की तुला कसं सुतासारखं सरळ करायचं आहे. भारीच बायको मिळाली आहे तुला अर्जुन आता वैतागतो त्याच्या या बोलण्यावर आणि ते शिंकत हात करत असतो, तू बाहेर जा म्हणून. चैतन्य म्हणतो, कळलंय मला, अच्छी म्हणजे बाहेर जा. इकडे सायली मॅडम विचार करताय, आता सरांना कळेल क्यूट वाईफ आणि कॉन्ट्रॅक्ट वाईफ कशी असते ते. सर मी क्यूट वाईफ नाही, तुमची कॉन्ट्रॅक्ट वाईफ आहे ना, हे समजेल तुम्हाला आता. तर प्रेक्षकांनो, इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. तर अर्जुन आता शिंकतच असतो, तेवढ्यात सायली येते त्याच्यासाठी डब्बा घेऊन. अर्जुन सायलीला बघून पुन्हा घाबरतोय आणि म्हणतोय, नाही यांना आत येऊ देऊ नको, त्यांच्या डब्यामध्ये पुन्हा सायलीची फुलं असतील. सायली म्हणते, नाही हो सर, तुम्ही जेवला नाहीत, सकाळी नाश्ता पण नाही केलात, म्हणून तुमच्यासाठी जेवण घेऊन आली आहे. पण प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, सायलीने पुन्हा सायलीची फुलं आणली असतील का. म्हणजे मला तरी नाही वाटत, एवढी अद्दल पुरेशी आहे अर्जुनला, असं सायलीला नक्कीच वाटत असेल. पण सायलीची ही स्टाईल तुम्हाला आवडली का अर्जुनला अद्दल घडवण्याची. कारण अर्जुन काही मागचा पुढचा विचार न करता पटकन कोणालाही दुखवतो. हे अर्जुनचं वागणं चुकीचंच आहे. त्यातनं त्याने पूर्णाजीला जरा जास्तीच दुखवलंय, म्हणून सायलीने त्याला दुखवलंय. टिट फॉर टॅट. सायलीच्या फुलाची सायलीची आयडिया तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठरलं तर मग या मालिकेचे डेली रिव्ह्यूजसाठी आता काहीतरी मोठं होणार आहे या मालिकेमध्ये, असं बऱ्याच ठिकाणाहून कळतंय. त्यामुळे स्टे ट्यून विथ मी अँड सबस्क्राईब माय चॅनल. धन्यवाद.